काल काय सांगितलं होतं आबांनी? आपला निर्णय मला मान्य आहे आबा. मी शेतावर जायचं ठरवलंय. आजपासूनच आपणही बरोबर चलावं. समजून घेईन सगळं. शाबास सुनबाई, माझी खात्री होती तू माझा शब्द मोडणार नाहीस. आपण येत आहे ना मोठ्या बाई? मी आणि मळ्यात? तू जा, जमेल तुला ते. राहिलं पण दुपारचं जेवण पाठवा मळ्यावर. काहीतरी चमचमीत पाठवा. तोंड कसं अगदी अळणी झालंय. काय? मी तुम्हाला आयते डबे पाठवू? मग कोण पाठवणार? चला. अहो बाईसाहेब, मळ्यावर जाताना साखळ्या काढून ठेवा. सोन्याच्या आहेत त्या. साखळ्या काढायच्या? त्या पायात आहेत म्हणूनच तर जाते मळ्यावर. काय बाई तरी? अगं माती लागेल त्यांना. लागू देत. मळ्याची माती मखमलीपेक्षा मोलाची. खरं ना आबासाहेब? खरं, अगदी खरं. अगं झिजतील त्या. जिजेनाथ, आमचे आबा नव्या करतील. खरं की नाही आबा? हो हो, असे 8-10 जोड घेऊन टाकू. मग झालं तर. चला आबा, ऊन वाढतंय. बाय मोठ्या बाई. येतो. आमचं लक्ष नाही ना, तरी धरती माता हजाराताने देते. पण हा मळा बघतो कोण? सांगतो ना, सांगतो. हनुमा तुका राम असा का? या समधीकडं. पण यातला रामा कोण, शिवा कोण, नावं काय पाठीवर लिहिलेली असतात थोडीच. 100 वेळा सांगून सुद्धा सवय जात नाही. पण असं का वागतात हे? परंपरा. मोठ्या माणसांकडे तोंड वर करून पाहायचं नाही. चला रे, धाकल्या मालकिणीच्या बाया पडा. अहो, असं काय करताय? तुम्ही किती मोठे आहात माझ्यापेक्षा. वहिनी साहेब, आणि बायानू, धाकल्या मालकीन बाईसनी नावं सांगा. मी द्रुपदा. साळूबाईची. मी परबता. म्या सक्कू. म्या इमलाजी. किती सुंदर आहे त्या सगळ्या. यांना ब्युटी कॉन्टेस्टला पाठवलं ना आबा, तर ऐश्वर्या सुष्मिता पण मागे पडतील. असं मग द्या पाठवून. तेवढंच नाव भागाचं अनक्रेडिट पदरात कसं. सॉरी आबा, मोठ्याने हसले. हसायला कोणी बंदी घातली का? हसा, गा, मळा पिकवा, नाही तर काय ते सोशल वर्क करा. पुरस्कार देऊ, अहो मुख्यमंत्र्याला बोलू, तेवढंच नाव. पण या मळ्याचा कारभार कोण बघतं ते नाही सांगितलं. हे कमळा, इकडे ये. आलो जी. धाकल्या मालकीन बाईसनी मळ्याची माहिती दे. मी जरा पंपाकडे जाऊन येतो. ए बायानू, कामाला लागा. चला. अगं, वहिनी साहेब, माहेराची सळ आली. अहो पहिल्यांदा वतच असं. अहो पण आम्ही हाय नव. फक्त सहाय द्यायची बघा. तुला नाही येत आठवण? येते की, लई येते. वरती वाट आता बंदच बघा. अहो माझ्या एकलीचीच नाही, इथल्या समद्या जणींची. का ग? अहो कोण करणार आमचं माहेरपण? गाडग्या मडक्यांचं माहेर आमचं. कमळे, किती सुंदर आहेस का तू. हा कुंकवाचा मोठा गोल, त्याचं तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर. काळजी मस्करी करताय कमळीची. खरं सांग कमळे, तुला तसं कोणी सांगितलं नाही? निदान नवऱ्यानं? त्यांचं काय जी, रातचं लाडात आलं की काय बाय बोलत्यात.
आणि सकाळी सरत्यात मुरदाडाची जात. तुला कोणी सांगितलं नाही ना तरी मी सांगते, फार गोड आहेस तू. ग्वाड. आता कसं सांगू तुला? तुझ्या पुढे जयश्री गडकर, आशा काळे पार आउट. ह्या बया काय तरीच. झाली का ओळख सुनबाईची? हे बघा, आता हा मळा धाकल्या मालकीनबाई बघतील. घड्याळाच्या काट्याबरोबर मळ्यात येतील. त्यांना काम चुकारपणा खपायचा नाही. कमळा जरा लक्ष दे बरं का. तसं कशाला? तुला प्रमोशनच देऊन टाकतो. पिएटू आहे निसाब. कसं? चला सुनबाई. कमळे काय दिलं म्हणत्यात? आपण गुमान म्हणायचं. मज देतो ते तू म्हणत्यात. पर कवा काय देऊन दमल्यात? लागा का आम्हाला? ए कमळे ना माईला माजलीस का? तुला काय वाटलं मला पाण्यात उतरता येत नाही? अहो उतरशीला की उतरशीला. पर पाणी लई खोल हाय. भौर हायत, मगरी बी हाय. अहो पर तुम्ही तेवढा धोका नाही घेणार. जाता जाता गावलं तर वरबडून घेणारी जात तुमची. लय मस्तीला आलीस का तू? बघू वरबडून कसं खायचं ते. मी काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक. ते शहरात आलेलं नवीन पाखरू अहो भाऊज आहे ना का तुमची ती? असल. बापाला बाप न म्हणणाऱ्याची अवलाद आमची. तुला समजा ठाऊक आहे की? मुक्तावर नीट लक्ष ठेव. या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये. आणि त्या खोलीकडं तिला फिरकू देऊ नकोस. वैजी काय ग? आपल्या कामाचं काय झालं? अहो अशी घाई करू नका सची. एकदा करतो म्हणलं की करतो. जरा धीरानं घ्या की. धीर. अगं कमळे, पाण्यात मासोळी वाणी लचकतेस तू. मला सांग, माणसानं कसा धीर धरायचा? हा अहो जरा दमान घ्या की. पाण्यात पडशिला बिडशिला. तुम्ही वामोर, मी येतोच. चला चला. वय कमळे कमळे, तू अशी आहेस बघ. धरता बी येत नाही आणि सोडता बी येत नाही. अहो येतो की मी. चला वामोर. चला. आता अशी धरतो सोडतच नाही. मुर्दा बसवला तुझा. सुनबाई, आता तुम्ही लक्ष घातलंय. आता मातीचं सोनं नक्की होणार. बाबा, अरे काय आहे प्रोफेसर साहेब? अहो कळवायचं तरी. आणायला गाडी पाठवली असती. अच्छे हो, गाडीची काही आवश्यकता नाही. हो ना, 8 दिवस झाले लेकीची भेट नाही. जावई बापूही आले नाही. म्हटलं चला आपणच जाऊन भेटून येऊ. कधी भेटेन असं झालं होतं. बापरे. आणि काय ग, कॉलेज सुरू झालं तरी तू इथंच? काय ग हे? काय साडी, डोक्यावरून पदर काय, पायात साखळ्या काय, काय हा अवतार? नाही पण छकाच दिसत हो पोरी तू. मानवलंय ना, ही खेड्याची स्वच्छ हवा. सगळं कसं शुद्ध आणि अस्सल. तुम्ही बसा, लेकीची गप्पा मारीत. मी जरा जाऊन येतो. अगं मुक्ता, तू कॉलेजला काय येत नाहीस? आबांचं म्हणणं मी डिग्री घेण्यापेक्षा मळ्याकडे जास्त लक्ष द्यावं. आबांचं आव्हान मी स्वीकारले. हा मळा उत्तम पिकवून दाखवणार आहे मी त्यांना. मुक्ता, अगं शेती करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण निदान ती डिग्री तरी. अगं आता जग कुठं चाललंय? हा शुद्ध अन्याय, हो फसवणूक आहे. मी विचारू का सर्वमताना? उगीच डोक्यात राग घालून घेऊ नका. बघ, संसारात कुठे ना कुठे तडजोड ही करावीच लागते. खूप चीड आली होती खरं तर. मी शब्दांवर प्रेम केलं.
शब्दच फिरले सगळे. पण म्हणून डिग्रीसाठी संसार सोडायचा? मुक्ता, एका डिग्रीला काय फरक पडतो ग? हं? शिवाय पुस्तकी ज्ञानापेक्षा वास्तवाचं भान असणं फार महत्वाचं. त्यामुळे तुला एका नव्या जगाची ओळख होईल. खरंय तुझं आई. या मळ्यातल्या बायका पाहिल्या मी. कोणतं सुख आहे का त्यांना? पण एवढं सगळं सोसून ठामपणे उभ्या आहेत त्या, पळून नाही गेलेल्या. आणि आम्ही शहरातल्या बायका अन्याय, मुक्तता किती डांगोरा पिटतो. अन्यायावर मात करीन मी बाबा. आबांचं आव्हान पेललंय तुमच्या मुक्तानं. मला आधार द्याल ना बाबा? मुक्ता बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. बघते, सवड काढून येत जा भेटायला. सासरची पायरी बा कधी मला सुटल, माझी माय रखमाबाई कधी मला भेटल. सासरची पायरी बा कधी मला सुटल, माझी माय रखमाबाई कधी मला भेटल. सासरची पायरी बा कधी मला सुटल.